चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपलं स्वागत आहे भाग 12 मध्ये. जी आपली सिरीज चालू आहे तू हो भरती. पहा आणि तुम्हाला पाठीमागचे उदाहरण समजत असतील मन लावून पहा, ताकि तुमचा फायदा होईल. आणि हो, आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. मला भरपूर कमेंट्स आले की सर तुम्ही काय करा की टॉपिक वाईज घ्या. नक्की मी तेवढं तुम्हाला पोलीस भरतीच्या अगोदर पर्यंत सगळं मटेरियल उपलब्ध करून देण्याचं मी एक हमी घेतो आणि वचन देतो. नक्की तुमच्यापर्यंत सगळे टॉपिक येतील, पण त्याचा सार म्हणून या उदाहरणामध्ये बघत राहायचा की अशाच लेवलचे आणि अशाच ट्रिक तुम्हाला त्याही टॉपिक वाईज भेटत राहतील. चला तर मग समोरच्या उदाहरणाला सुरुवात करू. लक्ष द्या, तुम्ही याला असं बी डायरेक्ट सोडू शकता, कसा पर्याय पद्धतीने बी सोडू शकता, किंवा चला मी माझ्या पद्धतीने सांगतो, तुम्हाला लगेच सोपं करून देतो. कधी कधी लक्षात घ्या, पर्याय पद्धतीने सोडणार कसं. साइन 7 42 एकक स्थानी 2, 9 6 54 एकक स्थानी 4 आणि 8 45 एकक स्थानी 0 आणि 5 7 35 एकक स्थानी 5. इथे एकक स्थानी 5 आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर मारू शकता. किंवा दुसरा एक तुम्हाला सांगतो, डायरेक्ट तुम्ही काय करायचं, 255 काय करायचं लिहून घ्यायचं. 255 तुम्ही लिहिले आणि लिहिल्याच्या नंतर त्यात एक नेहमी मिळवा, एक नेहमी मिळवा. मिळवल्याच्या नंतर येणारा उत्तर असणार आहे 256 आणि याला तुम्ही वर्गमुळात टाका आणि त्या बाहेर काढा. 256 चा वर्गमूळ हा 16 असणार आहे आणि 16 ही सम आहे. तर विषम विचारलेले आहे आणि धन विषम विचारल्याच्या लगत चला 1 15 आणि च्या लगत पुढे चला म्हणजेच 17. लक्षात घ्या, तुम्हाला समसंख्याबद्दल बी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून विषम संख्याबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. चला, या प्रश्नाला पेपरच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सोडवता येईल कसं, कमी वेळेत सोडवता येईल कसं ते पहा. म्हणजे 51 ते 70 या संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्याची बेरीज लक्षात घ्या आणि त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. कधी कधी कितीने कमी आहे, कितीने जास्त आहे, म्हणजे तोच संबंध असणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडवायचा तुम्हाला लगेच सोपी पद्धत सांगतो. दादा, ज्या वेळेस तुम्ही 51 लिहिले आणि 70 लिहिले, त्या दरम्यान येणार आहे तुमची 60. 50 60 आणि 70 प्रत्येक गटामध्ये समसंख्या असेल आणि विषम संख्या असेल, यांच्या बेरजेतील फरक हा 5 चा असतो. म्हणून इथं 5 लिहून घ्यायचं, च्या फरक 5 लिहून घ्यायचं आणि जो फरक आहे त्यांची बेरीज करून घ्यायची. डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकता. म्हणजेच तुमच्यामध्ये 10 चा फरक म्हणजे कितीने जास्त आहे, कितीने कमी आहे, तर ते 10 ने जास्त आहे किंवा 10 ने कमी आहे. किंवा दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो, ही सोपी पद्धत झाली. राहिलं मग बेरीज आणि याच्यानुसार मग तुम्ही काय करणार, 51 लिहिणार आणि 70 लिहिणार. चा फरक काढा, नेहमी असं सोडवा. फरक असणार आहे किती, 19. किती, 19 आणि 1 नेहमी मिळवा म्हणजे 20. आता या 20 जे आलं ही नैसर्गिक संख्या आली आणि या नैसर्गिक संख्येमध्ये सम आणि विषम संख्या दडपलेल्या असतात, म्हणून त्याला 2 न छेदायचं. म्हणजे 10 काय आलं रे, हे सम पण आलं आणि 10 विषम पण आलं. लक्षात घ्या. आणि आता काय सांगितलं, समसंख्येची बेरीज काढून घेऊ पहिले किंवा विषम संख्येची बेरीज काढून घेऊ. तुम्हाला जे वाटेल ते करा, पण उदाहरण सोडवा. विषम संख्येची बेरीज म्हणल्याच्या नंतर 51 जसे ज्या तसे अधिक. आता हे 70 सम आहे, कधीही त्याच्या पाठीमागं चालायचं म्हणजे विषम संख्या भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे किती, 69 छेदाला 2 नेहमी असं करा आणि गुणाकाराला एकूण विषम संख्या मांडून घ्या. त्याचबरोबर समसंख्या मांडायच्या ना, तर 51 ही विषम आहे, त्या पुढे चला 52 अधिक ऑलरेडी 70 सम आहे म्हणून 70 छेदाला 2 गुणाकाराला 10. चला, याची बेरीज किती आली, 120 गुणीला 10 छेदाला 2 बराबर. याची बेरीज किती आली, 122 गुणाकाराला 10 छेदाला 2. चला लक्ष द्या, बेक बे बेसकी 12 म्हणजे 60 गुणीला 10 म्हणजे किती, 600. त्यानंतर बेक बे बेसकी 12 बेक बे 61 गुणीला 10 म्हणजे 610 आणि चा फरक किती असणार आहे, 10. म्हणजे कितीने कमी आहे, 10 ने कमी आहे. तुम्हाला हे सोडवायचं, हे सोडवा. तुम्हाला जर वाटत असेल असं सोडवा, मायचान सांगतो तुमचं मार्क जाणार नाही.
दादा याच्यात सांगतो तुम्हाला दोन पद्धत. तुम्ही म्हणता बाबा दोन पद्धत नेमकी कशी, लगेच सोप्या पद्धतीत सांगतो. जिथं गट दिसला तुम्हाला 10-10चा असा गट दिसला आहे का, इथं 11 ते 30 असा गट दिसला तुम्हाला, याच्या पाठीमागे एक आला कोणता 10. मग चला मग एक तुलना धरा 1 पासून तर 30 आणि 1 पासून तर 10. लगेच सोप्या पद्धतीत सांगतो. समसंख्या आणि विषम संख्येची बेरीज कशी करायची. हा बाबा जर याच्यात सम विचारलं विषम विचारलं ते बी सांगून देतो कसं करायचं. जर सर इथं सम जर दिला असतात तर याला दोन ट्रिक इथंच. आता हे विषमच्या तुलनेत जाऊ आणि दुसरं समच्या तुलनेत जाऊ. सोप्या आणि पद्धतीत सांगून देतो, लगेच डोक्यात बसून जाईल. भाऊ 30 घे, 30चे अर्धे करून घ्यायचे म्हणजेच किती 15. 15ला 15 गुणा केला तर हे विषम संख्याची तुलना येऊन जाते. 15 225 राहिलं सर हे 10. मग सुरुवात 1 पासूनच धरली आपण, गृहीत मानायची. 10चे निम्मे केले म्हणजे 5. 5 गुणिला 5 बराबर 25 आणि या दोन्हीतला फरक असणार आहे 200. डायरेक्ट उत्तर तुम्ही 200 गोठू शकता. किंवा जर आता सम म्हणले असते सर त्याला कसं सोडलं असतं. भाऊ या 30चे पुन्हा अर्धे कर. काय कर, पुन्हा अर्धे कर म्हणजे किती असणार आहे 15. आता समच्या तुलनेत चालू. सम म्हणलं च्या पुढची संख्या घ्यायची 16 आणि बराबर 15 गुणला 16 240 आणि त्याच्यानंतर राहिला 10चा गट 1. 10 छेदाला 2 4 निम्मे 5 च्या पुढची संख्या 6 6 पंच 30. भाऊ लक्षात घे याच्यामध्ये फरक पहा. फरक किती आला रे 210. ही असणार आहे बेरीज. पहा 5-5च्या गटांचा चला तुम्ही. 5चा फरक 5चा फरक या दोन्हीमध्ये 10चा फरक आला का सम आणि विषम संख्येमध्ये फरक. मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं. बाबा ते नसेल जमत तर पुन्हा एक पद्धत वापर. ही 11 ते 30 चा फरक नेहमी घे. सांगतो किती 19 अधिक 1 करायला विसरू नको म्हणजे 20. आता ही नैसर्गिक संख्या भेटल्या त्या अर्ध्या जर केल्या तर ते आपल्याला भेटणार सम आणि त्याचबरोबर विषम. लक्षात घे दादा, सम आणि विषम भेटल्यानं मग आपण आता काय करणार, बेरीज करायची कोणाची, समची सॉरी विषमची. 11 अधिक आता ही दिलेली संख्या सम आहे च्या पाठीमाग चालल्या जायचं म्हणजे 29 छेदाला 2 नेहमी एक मान्य अशी कर. गुणाकाराला 10 म्हणजे एकूण विषम संख्या मांडून घ्यायच्या. या दोन्हीची बेरीज किती असणार आहे 40 गुणाकाराला 10 छेदाला 2 आणि बे पंचे 10 5 चुक 20 आणि हा शून्य जसेच्या तसे हे 200 आले आणि असे बी 200 आले. लक्षात घे आणि समजत असेल तर सबस्क्राईब करा. हा दशांश आहे. कालच्या घटकामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं की लसावी टाकलेला आहे दशांशा. आता याच्यात मसावी मग ते सोडवायचा कसा आता त्याच्यावरच याच्यावर बी समजून घ्या. पा 1.08 0.36 आणि 0.9. आता हा प्रश्न तुम्हाला विचारला तर आता याला काय करणार तुम्ही. भाऊ लक्षात घ्या आता दशांश गृहीत मानायचा जास्तीत जास्त संख्येचा. पण किती संख्यानंतर दशांश आहे 2 संख्यानंतर दशांश आहे. दशांश नाही असं गृहीत मानून लिहून घ्यायचं 108 36 आणि 9. आता लक्षात घ्या इथं 2 स्थळानंतर दशांश, इथं 2 स्थळानंतर आहे, इथं 1 स्थळानंतर आहे. 2 स्थळानंतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथं 0 वाढवावं लागेल म्हणजे इथं 0 वाढवून घ्यायचा आणि आता चालायचं सोडवायला. पहा याच्यामध्ये 12 भाग जातो नाही किंवा 12 जातो का नाही. मसावी काय सांगते, मसावी सांगते किमान दिलेली संख्या असेल त्या सर्व संख्येला कोणत्या तरी एका संख्येनं भाग गेला पाहिजे तेव्हा मसावीची अट असते. लसावी काय सांगते किमान 2 संख्या पाहिजे आम्ही की त्या संख्येला आम्हाला भाग गेला पाहिजे. पण मसावी सांगते काय दिलेल्या सर्व संख्येला 9 न भाग जातो. चला 9 1 9 लक्षात घ्या 9 1 9 उरले किती 1 9 2 18 9 चौक 36 9 1 9 पुन्हा 2 न भाग जातो. चला बेसकी 12 बेदोनी बेपंच आता जातो का इथं 4 राहिला असता मग पुन्हा 2 न गेलो असतो आपण. आलं लक्षात 9 2 18 18 हे मसावी लिहिलं तुम्ही. आता मसावी लिहिला आता मसावी काढायचा 18 मसावी लिहिला. मग मसावी लिहिल्याच्या नंतर किती स्थळानंतर दशांश देणार 2 स्थळानंतर म्हणून 1 2 घर सोडायचे
उजवीकडून डावीकडं आणि दशांश ठेवून द्यायचा 0.18. आता लक्षात घ्या, जर लसावी म्हणले असते, लसावी पुन्हा एक 8 राहिली असते, 2ची 2 1 3 आणि 1 5, 5 3 15, 15 2 30 हा, आणि नम 2 18 आणि नम 2 18 किती 540. आता 540 हा लसावी डायरेक्ट आला असता, पण 2 घर 16 दशांश द्या, लसावी आला असता 5.40. समजून राहिलं. चला पा पुन्हा सांगतो दादा, 2 सेकंद लई झाले याला सोडवायला. तुम्हाला किती 2 सेकंद हा, 40 लिहून घेतले तुम्ही आणि 1 लिहून घेतला. 1 ते 40 लिहिले, याच्यामध्ये 10 20 30 40 असा गट असणार आहे. याच्यामध्ये 5चा फरक, याच्यामध्ये 5चा फरक, याच्यामध्ये 5चा फरक आणि इथं 1 ते 10 इथं 5चा फरक. ध्यानात घ्या, इथं गलती करायची नाही. मग आता तुम्ही प्रत्येक सम आणि विषम संख्येमध्ये एका गटात 5चा फरक असणार आहे, 1 ते 10 पर्यंतच्या गटामध्ये 5चा फरक असणार आहे. या सर्व संख्येची बेरीज करून घ्यायची, म्हणजेच च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी, लगेच बेरजेतील फरक म्हणजे 20 असणार आहे. बेरजेतील फरकाला 5 न भागितलं तर येणारा उत्तर 4 येणार आहे. 5 1 5, 5 चुक 20. हा एक पद्धत झाली. लक्षात घ्या दुसरी पद्धत कशी, म्हणजे तुम्ही डायरेक्ट करू शकता. सुरुवात 1 न आहे, 1 नाही ना, मग 1 नाही तर करून घ्या. 1 न सुरुवात आहे ना, 40 40 4 दे किती 20. आता हे 20 हे सम पण आले आणि हे 20 विषम आले. चला समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज लक्षात घ्या. समसंख्येची बेरीज 20 गुणिले च्या पुढची संख्या 21 बराबर 420. चला विषम म्हणलं, 20 ला त्या संख्येनं गुणायचं म्हणजेच 400 आणि चा फरक किती 20. पा समसंख्या आणि विषम संख्येतील बेरजेतील फरक किती, आणि बेरजेतील फरकाला 5 न भागायचं. 5 1 5, 5 चुक 20. दादा याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगू तरी कोणती रे. पा सोप्या पद्धतीत सांगतो, अतिशय सोपी पद्धत जी क्रिटिकल नाही. 180 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालणे असं मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील असा जर संबंध आला, 180 लिहून घ्यायची. घेतले का? हा साहेब घेतले लिहून. आता याच्यामध्ये 100ची तुलना बाहेर काढायची, काढली. आता राहिले किती रे 80. बस लक्षात घ्या. आता 1 ते 100 पर्यंत 192 खिळे हे पाठच ठेवा. 192 खिळे जुळवावे लागते. आता राहिले किती 80. या 80 या पदाला नेहमी 3 न गुणायचं. नेहमी 3 न जर गुणलं तर बराबर किती रे 240. आणि 192 मध्ये जे गुणलेलं पद आहे 240 त्याची बेरीज करायची म्हणजे किती असणार आहे 432. आणि पर्याय मध्ये पहा 432 आहे का, ती असणार आहे उत्तर. एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला तर कळाला, पण एखाद्या मी इथं का मांडलं की तुम्हाला कळायला पाहिजे. 432 खिळे जुळवले तर एकूण पुस्तकाला पाने किती असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो. मग याच्यासाठी काय करायचं, 432 तुम्ही काय करायचं लिहून घ्यायचं आणि त्याच्यात नेहमी 192 वजा करून घ्यायचं. आता 192 वजा केले म्हणजे 100ची तुलना बाहेर आली. 100ची तुलना बाहेर आली. 132 मधून 192 गेले किती राहतात 240. 240 मग आलेल्या घटकाला आता हे 240 आहे, 3 पद आहे, त्याला नेहमी कितीनं भागायचा 3 न भागा. 3 1 3, 3 8 24. आता लक्षात घ्या पहिलं 100चं पद बाहेर निघलं आणि आता 80चं पद म्हणजे 100 अधिक 80 म्हणजे पुस्तकाला एकूण पाने 180 असेल. आता लक्ष द्या, सोप्या पद्धतीत सांगतो. एक तुम्ही ट्रिकनं सोडू शकता आणि एक आपल्या नेहमी सारखं ती एक पद्धत सांगून देतो, दोन्ही पद्धत सांगून देतो. दोन्ही ध्यानात घ्या. तुम्हाला जी सोपी वाटेल ती सोडवा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. पहिले ट्रिक समजून घ्या. भाऊ 5 विषम संख्येची सरासरी 37, फक्त 37 मांडून घे विषम. त्याच्यानंतर 5 विषम संख्येची सरासरी 47, लगेच 47 मांडून घे. मांडले आहे तर त्या 10 ही संख्याची सरासरी किती. भाऊ याची बेरीज आणि छेदाला पहिली संख्या शेवटची संख्या करून घ्यायची. छेदाला 2, या दोन्हीची बेरीज किती असणार आहे 84. छेदाला 2, बेक बे बेचुक 8 आणि बेदोनी 4 आली का सरासरी 42. आता लक्षात घ्या दुसरी एक पद्धत पहा. 5 गुणिला डायरेक्ट 37 कर, नंतर 5 गुणिला
47 कर 5 गुणिला 37 बराबर किती 185 बराबर 5 गुणिला 47 बराबर 235 आणि या 235 आणि या दोन पदाची बेरीज किती 420. आता ही 420 या सर्व संख्येची बेरीज असणार आहे. आता सर्व संख्या किती आहे 5 आणि 5 10 छेदाला एकूण संख्या बराबर किती 42. दादा सोपं कोणतं वाटतं ते पाय आणि सोडव, फक्त मार्क नको जाऊ देऊ. जिथं सर्व संख्येची सरासरी हा संबंध आला सोडवायचं कसं भाऊ. इथं पुन्हा ट्रिक न सांगतो, आवडली तर लाईक करा नाही तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नको भाऊ. पुन्हा सांगतो 50 सर्व विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थी सरासरी वय 13 भाऊ 13 लिहून घे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 भाऊ 17 लिहून घे. असल्यास एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती भाऊ 17 आणि या दोन्ही बेरीज कर 30 आणि छेदाला 2 विसरू नको, याची सरासरी असणार आहे 15. माहिती ना असं सोडो मार्क जाणार नाही. जिथं सर्व एकूणची सरासरी असेल हा शब्द तवा, किंवा जर बाकीचे असेल ना ते पण सांगून देतो. 25 गुणिला 13 बराबर किती 325 आणि 25 गुणिला 17 बराबर 425. या दोन्हीची बेरीज आली 750. आता सर्व संख्याची बेरीज 750 छेदाला 25 आणि 25 50 छेदाला टाकून घे 0 0 कटले 5 1 5 उरले 2 5 5 25 असं बी सोडवू शकतो. मायच्यान सांगतो मार्क फक्त जायला नको. चला लक्ष द्या, याच्यात थोडस वाटप माणसाला सोडवावच कसं. दोन संख्याचा गुणाकार 27 व लसावी 180 आहे, तर त्या संख्येची बेरीज किती. आता संख्या शोधायची आपल्याला, त्या कशा आणि त्यांची बेरीज कशी सोप्या पद्धतीत सांगतो. पहिले काय करायचं, गुणाकाराला काय करून घ्यायचं लसावीनं भागून घ्यायचं. आता तुम्ही लसावीनं जर भागितलं 0 0 कटलं नंतरिक 27 नमदोनी 18 बेक बे आणि याच्या निम्मे किती 15. आता जे हे 15 आले हे 15 असणार आहे तुमचा मसावी. हा काय असणार आहे मसावी. आता पुन्हा लसावीला मसावीनं भागायचा म्हणजेच 15 1 15 15 1 15 15 दोन्ही 30. आता तुमचा जो आला हा असामायिक अवयवाचा गुणाकार आणि हा असामायिक अवयवाचा गुणाकाराची फोड करायची म्हणजेच 4 गुणिला 3 4 त्रिक 12. आता बेरीज सांगितले त्या संख्या शोधा असं म्हटलं असतं तर नेहमी सांगतो मसावीनच गुणायचं फोडला. नेहमी कशाला गुणायचं मसावीनच. 15 चूक 60 त्याच बरोबर 15 त्रिक 45 म्हणजे या दोन्हीची बेरीज केली तर बराबर किती रे 105. आता लक्षात घ्या, किंवा दुसरी एक पद्धत सांगतो सोपी, म्हणजे तुम्ही इथं प्रमाणाची बेरीज किती आली 7 गुणिला मसावी करा डायरेक्ट 15 15 7 105 असं हे सोडू शकता. आवडत असेल तर आता करून घे. चलो समजून घे. एक संख्येची 5 पट व 9 पट यातील फरक 144 आहे, तर ती संख्या कोणती भाऊ. 5 पटली 9 पटली चा फरक किती रे भाऊ 4 आणि जो फरक आहे तो आहे 144. त्याला 4 न भागून घे 4 त्रिक 12 उरले 2 आणि 4 सक 24 म्हणजेच काय असणार आहे 36. तुमचं ताशी 72 किमी चालणारी गाडी आहे. ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 450 मीटर लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला केला. आता प्रत्येक वेळेस 2-2 ट्रिक याच्यात बी आहे, पण मी आता 36 शिकवणार तुम्हाला. लक्षात घ्या, गाडी स्वतःचा अंतर प्लस प्लॅटफॉर्मचा अंतर प्लस बोगद्याचं अंतर प्लस पारच करते. ध्यानात घ्या, म्हणजे ही गाडी आहे ताशी गाडी चालून राहिली 72 किलोमीटर प्रति तास. या गाडीची जाणाऱ्या किती 5 ते 40 मीटर लांबीच्या मालगाडीस. आता दोन्ही गाड्या आहे, ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. म्हणजेच एक गाडी किती मीटरची आहे 540 मीटरची आणि दुसरी मालगाडी आहे 440 मीटर लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास. आता हा पूल आहे, हा काय आहे पूल किती मीटरचा आहे 460. आता ही जी गाडी आहे तिची चाल होती 72 किलोमीटर प्रति तास, पण गाडी
स्वतःचं अंतर प्लस पुलाचं अंतर, एकूण अंतर किती पार केलं? 1000. किती? 1000 मीटर अंतर पार केलं. चला आपल्या नियमानुसार पा इथं मीटर लिहून घ्या आणि इथं सेकंद लिहून घ्या. भाऊ 1 किलोमीटर सगळ्याला माहिती आहे, 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 36 सेकंद. चला रे दादा 72 किलोमीटर सोबत 36 ठेवा, 72,000 करून घ्या म्हणजे 1000 न गुणलं त्यासोबत 36 आणि सेकंद खाली सेकंद जर असेल तर ठेवा, पण इथं मीटर खाली मीटर आहे आणि ते मीटर आहे किती? 1000 मीटर. 1000 खाली मीटर ठेवा ला x 100 गुण 1000 गुणिला 36 छेदाला किती रे? 72,000. 1 2 3 1 2 3 72 1 36 1 36 36 दोन्ही 72 बे 1 बे बे 5 10 म्हणजे 50 सेकंद पर्यंत पाहायचा आणि तेच उत्तर ठोकायचं. असा प्रश्न दिसला असा उडवायचा, याचा संबंध याच्या सोबत ठेवायचा. 15 गुणिला 8 गुणिला 18. 15 मधून रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास किती? 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? 9 1 9 9 2 18 8 1 8 8 2 16 2 2 कटले उरले 15 म्हणजेच 15 दिवस लागतील. दोन चौरस बाजूचे गुणोत्तर 2 यास 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? पहा वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल किंवा चौरसाचं क्षेत्रफळ असेल, दोन्ही तुलना सारख्या ठेवून घ्यायच्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही सोडवा. पण जिथं परिघ हा शब्द आला मग ते वर्तुळाचा असेल किंवा चौरसाचा असेल, जर परिघ हा जर संबंध आला तर 2 यास 5च लिहायचं. पण क्षेत्रफळ हा संबंध आला मग ते वर्तुळाचा असेल किंवा चौरसाचा असेल तर याला याचा वर्ग करून घ्यायचा 4 आणि चा वर्ग 25 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 4 यास 25. सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट. ही सुनीता आहे, लक्षात घ्या. ही सुनीता आणि तिची आई किती पट? 1/3 पट. आई 3 पट तर मुलगी 1 पट मांडून घ्यायची. ताण नाही घ्या तर भाऊ, माझ्या मार्क जाणार नाही. पट असून दोघांच्या वयाची बेरीज 48, मग लगेच दोघींच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती? म्हणजे या दोन्हीची बेरीज करायची. 3 आणि 1 4 4 1 4 4 1 4 4 2 8. जनरल किंमत आली तुमची 12. मग जनरल मधात मांडून घ्यायची 12 12 1 12 12 3 36 म्हणजेच आईचं वय विचारलं म्हणून काय रे 36 वर्ष. लाईक करो, शेअर करो, फॉलो करो. समजून घ्या, क्रिटिकल प्रश्न आहे, लगेच सांगतो. 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला येणाऱ्या संख्येचा. इथं लक्षात घ्या, इथं येणाऱ्या संख्येचा पुन्हा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? ही मूळची संख्या आहे. मूळची संख्या लक्षात घ्या, मूळची संख्या आहे 150. ही लिहूनच घे बाजूला. आता 150 चा 60 काढून 150 चा शेकडा 60 म्हणजे शेकडा 60 म्हणले छेदाला 100च घेणार. 0 0 0 0 15 सकी 90. पा काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढा म्हणजे येणारी संख्या किती होती? 90. या 90 चा पुन्हा शेकडा किती काढा? 60 काढा छेदाला 100. शेकडा शब्दाला 100. चला 6 नम 54 किती? 54. आता लक्षात घ्या 6 नम 54. आता 6 नम 54 ही संख्या आली. मूळची संख्या किती होती रे भाऊ? 150. मूळच्या संख्येतून पुन्हा मूळची संख्येतून किती कमी झाली? म्हणजे 154 याच्यातून काढले कशातून? 150तून. बराबर किती रे? 96. म्हणून याचं उत्तर काय आहे? 96. चला घरी. अशा ट्रिक पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि खरोखर आवडत असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हो, कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला टॉपिक वाईज अशा ट्रिक जर लागत असेल. तुमच्या कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवत चालेल. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पटापट कार्यक्रम करायचा. याचा कसा? एक वस्तू 157 लिहून घे. 157 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो. जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो.
जेवढा तोटा आणि इथं नफा, जेवढा तोटा त्याच्या दुप्पट नफा होतो. ती वस्तू 266 रुपयांना विकल्यास 226 रुपयांना विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न आला तर काय करायचा? लगेच काय करा, दोन्ही मांडून घ्यायचे संख्या. 157 विकलेली आणि नंतर पुन्हा दुप्पट करून विकलेली, या दोन्हीतला फरक किती आला? किती? 69. भाऊ नफा 1, तोटा 1 आणि नफा 2, या दोन्हीची बेरीज किती? 3. 3 दोन्ही 6, 3 त्रिका 9. आणि पहिली विकलेली किंमत किती होती? 157 मध्ये 23 मिळवा. मायच्यान सांगतो तुमचा मार्क जाणार नाही. 10 0 हाच्याले 1 8 म्हणजे 180 रुपये तुमची काय असणार आहे? ती खरेदी किंमत असणार आहे.